पैसे नव्हते, पण काम करायचंय आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय असं मला कुठेतरी नक्कीच वाटलं. तर सुरुवात 2015 पासून केली संस्थेची. मंगळसूत्र मी घाण ठेवलं आणि तिथून 20,000 आणले आणि त्या 20,000तनं मी एक 2 बीएचके फ्लॅट घेतला रेंटने. घराकडे दुर्लक्ष होते म्हणून काही ऐकायला लागतंय का पाठिंबा आहे? पाठिंबा असं सर सांगायला गेलं तर काहीच नाहीये. किंवा तुमच्याबरोबर मदतीला किती लोकं होती? मदतीला सुरुवातीला कुणीच नव्हतं. पेड होते, ज्यांना पेन्शन आहे, ज्यांची मुलं बऱ्यापैकी बघत होते. तर त्या अमाउंटमधनं आपण ते वृद्धाश्रम सुरुवातीला चालवत होतो. डिलिव्हरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर मी 5व्या दिवशी उभी राहिले आणि माझी कामं सगळी करायला चालू लागले. करा. एक वृद्धाश्रम, दुसरा बेघर आणि तिसरे पॅरालिसिस. पॅरालिसिस. सगळे मिळून साधारण किती लाभार्थी असतील? 450 लोकं आहेत. ते आजी-आजोबांचे असू दे, पॅरालिसिस मधल्या व्यक्तींचे असू दे किंवा त्याच्या पलीकडे वृद्ध आपल्या बेघर बांधवांचे असू दे. तर खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात. त्या व्यक्तीच्या अंगावरती 14 ते 15 शर्ट होते आणि पॅन्ट पण 15 ते 20 एकावर एक अरे घातल्या होत्या. तर आम्ही त्यांना स्वच्छ केलं. स्वच्छ करायला 4 तास आमचे गेले. मुलीला म्हटलं, की आधी तिच्यावर बलात्कार झाला आहे का? तिला काही मेंटली कुणी त्रास दिला आहे का? ते व्हेरिफाय केल्याशिवाय, फिटनेस घेतल्याशिवाय आपण महिला तर घेत नाही. मला ह्या संस्थेसाठी काहीतरी करायचं तर मी काय काय करू शकतो तुमच्यासाठी? की आज जरी तुम्ही पैसे दिले तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या अमाउंटमधनं नाश्ता देतो. इच्छाशक्ती जर आपली स्वतःची स्ट्रॉंग असेल आणि आपण पूर्णपणे पॉझिटिव्ह असू, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त पॉझिटिव्हच विचार करते, की हे होणार आहे आणि हे होणारच आहे. होणार आहे. आणि ती गोष्ट खरंच होती. आता काही दिवसांपूर्वी पिक्चरला नेलं होतं देऊळ 2 बघायला. तर त्यांना त्यांचे जे आनंदाचे क्षण आहे ना, ते बघायला खूप छान वाटतं. साधारण आठवड्याला किंवा महिन्याला असे साधारण किती इन्कमिंग असतात म्हणजे ऍडमिशन असतील? कुठेही एखादी आजी-आजोबा असू दे, ज्यांना खरंच गरज आहे राहण्याची किंवा एखादी तरुण मुलगी, मुलगा मनोरुग्ण म्हणून फिरतायत, तर नक्कीच आपल्या संस्थेशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपण सगळ्या व्हेरिफाय केल्याशिवाय म्हणजे केल्यानंतर त्यांचं ॲडमिशन आत्ताही करू शकतो. असं नाहीये की करणार नाही. हे सगळं सेवा कार्याचं खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे रोपटं लावलं ना, आता तिचं साम्राज्य झालेलं आहे खरं म्हणजे. आजी-आजोबांसोबत किंवा बेघर बांधवांसोबत त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी इथपर्यंत टिकून राहिली आणि हे काम करतेय आणि त्याच्यात खूप मोठं असं समाधान आहे. की 2015ची अनिता देवकर तुमच्यासमोर उभी राहिली तर तिला तुम्ही काय सल्ला द्याल? नमस्कार, मी जयंत पारखी. पुण्यामध्ये कोथरूड येथे राहतो. एका कंपनीतनं निवृत्त झालो आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून संघाचं काम करतो. या संघाच्या संस्कारातनं संघ कोणाला काय करावं असं काही उपदेश करते सांगत नाही, पण संस्कार असे घडवतो की स्वयंसेवकाच्या मनामध्ये असं येतं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं काहीतरी आपण देणं लागतो. तर ह्या विचारांनी सामाजिक संस्था ज्या काही सेवा संस्था आहेत त्यांना आपल्याकडनं काहीतरी फुल ना फुलाची पाकळी मदत होईल का काय, अशा विचारांनी एक वाढदिवस निधी असा एक उपक्रम चालू केला. वाढदिवसाच्या निमित्ताने ज्याचा वाढदिवस आहे तो या सेवा संस्थेला काही ना काहीतरी निधी देतो आणि या उपक्रमातूनच शांतीबन वृद्धाश्रम असं मी नाव ऐकलं. तिथं जाऊन बघितलं, प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्याचं सेवा कार्य माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातला वृद्धाश्रम वारजेतला जो वृद्धाश्रम आहे तो बघितला, तिथलं काम बघितलं. पण तिथं असं लक्षात आलं की त्यांचे अजूनही काही उपक्रम आहेत आणि ते माहिती करून घ्यावेत. त्यानिमित्ताने ते समाजालाही समजावेत. सोशल मीडियाच्या निमित्ताने जर ते समाजाला समजले तर समाज पण सगळ्या या अशा उपक्रमांना मदत करेल. म्हणून त्यांची माहिती घ्यायला मी या त्याच्या संचालिका, शांतीबन वृद्धाश्रमाच्या संचालिका अनिताताई देवकर यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी आलेलो आहे. अनिताताई नमस्कार. नमस्कार. या उपक्रमात सर्वात प्रथम आधी मला तुमच्या स्वतःविषयी, तुमचे कुटुंब, फॅमिली मेंबर्स त्यांच्याबद्दल काहीतरी सांगा, नंतर आपण संस्थेकडे वळूया. तर मी स्वतः संस्थापिका शांतीबन वृद्धाश्रम आणि आपल्या बेघर बांधवांची एक संस्था जी चालवते तर 2015 पासून कार्यरत करते. तर सरांनी जो प्रश्न केला आहे की स्वतःबद्दल थोडीशी माहिती द्या, तर सुरुवात 2015 पासून केली संस्थेची आणि सुरुवात करताना म्हणजे लहानपणीच म्हणू शकाल की मला माझ्या आजीने ते संस्कार दिले, आईच्या आईने. कारण दुसरी मुलगी झाली म्हणून वडिलांना नको असलेली मी की मामांच्याच घरी वाढले आणि आजीचे लहानपणी आजीने माझे खूप लाड केले आईच्या आई वडिलांनी. त्यामुळे तिची इच्छा होती की तू मोठेपणी असं काहीतरी नाव कर, माझंही कर आणि एक सेवा पण कर वृद्धांची. तर ते लहानपणीच डोक्यात प्रतिबिंब असं हे झालं माझ्या की काहीतरी
नक्कीच वेगळं काहीतरी केलं पाहिजे जगामध्ये, या समाजामध्ये जिथे गरज आहे. आणि त्याचमुळे मी 10वी-12वी फील्ड जी निवडली ती सायन्स, त्याच्यानंतर नर्सिंग, ह्याच गोष्टी मी करत गेले. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमधला जो काळ होता, 10 वर्ष जॉब केला आणि त्याच्यानंतर जो एक्सपिरियन्स आला, की मी जी सेवा करते किंवा हॉस्पिटलमध्ये जे पेशंट लोकांची काळजी घेत होते, तर त्याच्यामधनं नक्कीच मला असं वाटलं, की अजून आपण याच्या पुढेही स्वतःचं असं अस्तित्व निर्माण करावं. म्हणून मी वृद्धाश्रमाची संकल्पना सुरू केली 2015 पासून. त्या सुरुवातीला काही बरीचशी आव्हानं आली असतील, कारण सुरुवात करायला अडचणी बऱ्याच आल्या असतील. साधारणपणे काय काय अडचणी आल्या? जागेची अडचण असेल, मॅनपॉवर असेल किंवा फंड्स असेल, निधी. अडचणी आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला येतात सुरुवात करतानाच. म्हणजे मी म्हणतात ना, की जन्मता श्रीमंताना होते. अगदी खूप अडचणी आयुष्यात आल्या. आत्ता पण अडचणी तशा कमीच आहेत तशा म्हणायला गेलं तर, कारण सगळ्यांचे आशीर्वाद पाठीशी आहे. सुरुवात करताना मी गेले 10 ते 12 वर्ष हॉस्पिटलमध्ये एक नर्स म्हणून काम केलं आणि त्यातून जी जाणीव आणि उणीव निर्माण झाली प्रत्येक व्यक्तीविषयी, की ही सेवा आहे आणि सेवा करण्याची इच्छा मनामध्ये उद्भवत गेली. त्यामुळे वृद्धाश्रमाची संकल्पना सुरू केली. आणि सुरुवात करताना असं वाटलं, की पैसे तर नाहीच आहे. कारण हॉस्पिटलमध्ये काम करताना 10 ते 12,000 पगारामध्ये 2013-14ला मिनिमम 15,000 पगार होता. कारण सुरुवात ₹1,800 पगाराची झाली होती. आणि 2015 मध्ये मला काहीतरी 14-15,000 पगार होता. आणि मी देवयानी हॉस्पिटल आणि दीनानाथ अशा 2 ठिकाणी ॲज अ स्टाफ नर्स म्हणून ओटीला, ऑपरेशन थिएटर, जनरल वॉर्ड अशा बऱ्याच ठिकाणी काम केलं. त्यामुळे मला एक्सपिरियन्स खूप चांगला आला नर्स म्हणून काम करताना. आणि त्याच्यानंतर पैसे नव्हते, पण काम करायचंय आणि स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचंय असं मला कुठेतरी नक्कीच वाटलं. म्हणून मी म्हणजे माझ्याकडे असं काहीच नव्हतं. लग्नानंतर नवऱ्याची कंडिशन खूप काही चांगली नव्हती. म्हणजे स्ट्रॉंग फायनान्शियली सपोर्ट नव्हता. आईकडचा पण सपोर्ट नव्हता. पण खरं सांगायचं कारण मला प्रत्येक वेळेस असती इच्छा, की नक्कीच आपली स्ट्रगल लाईफ प्रत्येकाला शेअर करावी. तर माझे मामांनी माझा सांभाळ केला. त्यामुळे मामांनी लग्नामध्ये काहीतरी 1.5 तोळ्याचं सोन्याचं मंगळसूत्र मला दिलं होतं लग्नामध्ये. तर ते मंगळसूत्र मी गहाण ठेवलं आणि तिथून 20,000 आणले आणि त्या 20,000तनं मी एक 2 BHK फ्लॅट घेतला रेंटने आणि बाकीचे जे 10,000 आले त्यातनं बेड वगैरे एक सेकंड हँड बेड घेतला. अशी सुरुवात केली आणि बाकी घरातील ज्या वस्तू असतील, भांडी म्हणा किंवा बाकी, ते माझी आई आणि मी राहत असल्यामुळे आईचा संसार जो होता तो मी तिथे यूज केला. त्यामुळे ते पैसे कुठेतरी वाचले. पण अशा प्रकारे सुरुवात 2 BHK पासून केली होती. आणि नंतर सुरुवातीला हळूहळू तिथले ज्येष्ठ नागरिक वाढत गेले. मग तेव्हा थोडंसं जागा मोठी घेत गेलो. 2 BHKच्या जागी फ्लॅट जास्त वाढवले त्याच फ्लोअरला. अशा प्रकारे तो सुरुवात मी म्हणावं लागेल, की सोनं गहाण ठेवून मी सुरुवात केली. सोनं लक्ष्मी असतं, गहाण ठेवायचं नसतं. पण ती तुम्ही चांगल्या कारणाकरता, पुण्यकर्माकरता कारणासाठी वापरली. नक्कीच त्यामुळे केलं. तिचे आशीर्वाद, लक्ष्मीचे आशीर्वाद असणार आहेत. आणि अवघ्या 2 महिन्याच्या आतमध्ये मी ते मंगळसूत्र सुद्धा सोडवलं. करेक्ट. कारण ती लक्ष्मी शेवटी. ती प्रसन्न झाली. लक्ष्मी ती 2 महिन्यात तू परत आली होती. त्याच्यामध्ये घरच्यांचा कितपत तुम्हाला सहयोग किंवा काय, का असं म्हणतात, की काय लष्करच्या भाकरी कशाला भाजताय घर सोडून, असं काय? कारण तुमचा सगळा वेळ याच्यात जाणार आहे. त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होते म्हणून काही ऐकायला लागतंय का का पाठिंबा आहे? पाठिंबा असं सर सांगायला गेलं तर काहीच नाहीये. घरच्यांचा पण नाहीये आणि फक्त एक सांगू शकते, की जेव्हा मी हे सुरुवात केलं, तर त्या वृद्धाश्रमात एक छोटीशी स्टोरी मी तुम्हाला शेअर करते. लक्ष्मी नावाच्या आजी आल्या होत्या, की वृद्धाश्रम काय असतं संकल्पना तेव्हा एवढी नव्हती. मी बऱ्याच ठिकाणी वृद्धाश्रम जाऊन बघितली होती, कशा प्रकारे काम करतात. आणि तेव्हा लक्ष्मी नावाच्या आजींचा मला एक फोन आला त्यांच्या मुलीचा, की अशा अवस्थेत आजी आहे, कमरेखाली सेन्सेशन नाहीये, छोटंसं ऑपरेशन झालंय कमरेचं. आणि मी त्या ठिकाणी पोहोचले. लोहियानगर असं गावाचं म्हणजे पुण्यातच लोहियानगर आहे. आणि मला क्युरिओसिटी होती, आजी कशा असतील, काय असतील, कारण पहिलंच ऍडमिशन वृद्धाश्रमातलं होतं. आणि मी तेव्हा त्यांच्या घरी गेले बघायला. तर वाईट अवस्थेत आजी होत्या. बेडवर ठेवलं होतं. जवळ कोणी जात नव्हतं. फार वास येत होता. आणि फक्त छोटीशी सर्जरी झाली होती कमरेची. त्याच्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं आणि लघवीची नळी होती त्यांना. पण सुना किंवा मुलं विशेष लक्ष देत नव्हती. म्हणजे अंघोळ पण अशी लांबून पाणी फेकणं, अशा प्रकारे त्यांची कंडिशन होती. वाईट वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी आजींना आपल्या वृद्धाश्रमात आणलं. आणि त्याच्यानंतर अवघ्या आजी 2 महिन्यात खूप चांगल्या झाल्या. कारण आजींसोबत मी स्वतः राहायचे तिथे. कारण मी माझ्या फॅमिलीमध्ये नव्हते राहत. तेव्हा मी नुकतंच हा सेटअप, हे वृद्धाश्रम चालू केलं होतं. एक घर चालू केलं होतं मायेचं.
आणि त्या आजीसोबत मी राहायचे. पहिलं स्ट्रगल लाईफ 15 दिवस 24 तास आजींसोबत असायचे आणि इन्कम सोर्स काही नव्हता, त्यामुळे मी जॉब करायचे. नाईट शिफ्टला हॉस्पिटलमध्ये जायचे आणि डेला मी त्या आजींसोबत राहायचे. आणि त्या आजींचं नाव लक्ष्मी होतं आणि त्याचप्रमाणे आजींनी खूप सारे आशीर्वाद मला दिले, त्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि आजींसोबतच अजून एक काही दिवसानंतर मेंबर आल्या, त्या सुद्धा बेड रिडन होत्या. त्यांची सुद्धा मी नर्सिंग केअर खूप चांगल्या प्रकारे ड्रेसिंग करणं, डायफर चेंज करणं, त्यांना जेवण भरवणं किंवा नाकात नळी असल्यामुळे फिडिंग देणं, ही सगळी कामं मी अगदी मायेने करत होते. तो प्रवास मी 5 वर्ष वृद्धाश्रमाचा चालूच ठेवला तसाच. सुरुवातीला साधारणपणे तुम्हाला हे जेव्हा तुम्ही उपक्रम चालू केलात तेव्हा तुमच्याबरोबर मदतीला किती लोक होती? मदतीला सुरुवातीला कुणीच नव्हतं. जसं मी आत्ता सांगितलं, डायफर मी बदलायचे, जेवण मी भरवायचे. फक्त माझी आई जेवण तयार करायची, कारण कामाला ठेवण्या इतपत कंडिशन नव्हती. आणि माझा जो पगार यायचा, जो हॉस्पिटलमधला, तो मी पूर्ण इथेच यूज करायचे. म्हणजे त्या फ्लॅटचं भाडं म्हणा किंवा किराणा माल म्हणा, भाजीपाला, हे सगळ्या गोष्टी मी स्वतः बेअर करायचे. 6 महिने ते वर्षभर मी हे सगळं स्ट्रगल केलं. आणि तेव्हा माझ्याकडे 12 ते 15 लोक जमा झाली. तेव्हा मग कारण मला शक्य होत नव्हतं जॉब करून इकडे पण येणं, आणि मला रिझाईन देणं वाईट वाटत होतं, कारण त्या हॉस्पिटलमध्ये मी 10 ते 12 वर्ष काम करत होते आणि खूप अटॅचमेंट प्रत्येक व्यक्तीसोबत झाली होती, देवयानी हॉस्पिटल. पण सोडताना वाईट वाटलं, पण इकडची पण जबाबदारी मी घेतली होती आणि ती खूप मोठी होती, त्यामुळे मी हॉस्पिटलचा जॉब सोडला. आणि मनी अर्निंग थोडंसं काही पेड होते त्यातले आणि काही अनपेड होते. तर जे पेड होते, ज्यांना पेन्शन आहे, ज्यांची मुलं बऱ्यापैकी बघत होते, तर त्या अमाऊंटमधनं आपण ते वृद्धाश्रम सुरुवातीला चालवत होतो 2015 पासून. अशा प्रकारे सुरुवातीचा काळ होता. 12 ते 15 मेंबर झाल्यावर मी जॉब सोडला आणि त्यांच्यासोबत सर्वस्व वाहून घेतलं. 24 तास मी तिथेच राहायला लागले. एक रूम छोटीशी मला ठेवले होते, कारण मी प्रेग्नंट होते आणि म्हणजे माझी डिलिव्हरीची तारीख पण आली होती. आणि त्यांच्यासोबतच आजी आजोबांसोबत राहतानाच माझी डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाली. आणि हार्डली डिलिव्हरी झाल्यानंतर, हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केल्यानंतर मी 5व्या दिवशी उभी राहिले आणि माझी कामं सगळी करायला लागले. अरे बापरे. कारण शेवटी म्हणजे मी नशिबाला दोष नाही देत, पण एवढी सगळी जबाबदारी असल्यावर मी आराम नाही करू शकत. आणि त्यावेळेस कंडिशनच अशी होती की मला आराम होऊच शकत नव्हता. म्हणजे इव्हन काही अजूनही मला आठवतं की जेव्हा डिलिव्हरी नुकतीच झाली होती आणि हॉस्पिटलमधून मी घरी आले होते, तर एक रूम मला छोटी ठेवली होती, बाकी सगळे वृद्धाश्रमातील आजी आजोबा होते. मी रात्रभर बाळ रडायचं, थोडं दिवसा झोपू म्हणायचं, तर प्रत्येक आजी यायची, अगं उठ ना, माझं डोकं दुखतंय, अगं उठ ना, मला हे हवंय, ते हवंय. म्हणजे मी लिटरली आराम कधीच केलाच नाही त्यावेळेस, पण छान वाटायचं त्या सगळ्यांसोबत राहायला. आणि आता सेटअप खूप मोठा झालाय, त्याच्यामुळे तिथे शक्य नाही होत सगळ्यांसोबत राहणं. 2 शब्दात सांगायचं तर म्हणलं, तुम्ही झपाटले आहात असे हा कामा करता, किंवा झोकून दिले असं पण म्हणू. त्याशिवाय हे म्हणजे एवढा हा प्रकल्प उभा राहिला आहे, त्याच्या कारणाकरता त्याच्यात सगळं तुम्ही झोकून दिले, वाहून घेतले असं म्हणता येईल. बरोबर आहे. आपण असं म्हणतो की एखादा इमारत उभी राहिली की पूर्वी असं म्हणायचे की तिथं कुठेतरी बळी दिला तर ती उभी राहील. पण या बाबतीत हा खरा अर्थात म्हणजे एक कल्पना आहे की बळी म्हणजे प्रत्यक्ष जीवाचं हे द्यायचं नसतं, पण त्या स्वतःचं आयुष्य सगळं विसरून त्या प्रोजेक्टकरता वाहून घेतलं. तसंच तुमचं आत्ता आहे. तुम्ही स्वतःचं सगळं वैयक्तिक आयुष्य, घरी मुलं किती आहेत? माझं जेव्हा मी ही संकल्पना चालू केली तेव्हा एक मुलगी होती मला. ती तेव्हा 5 वर्षाची होती जेव्हा मी वृद्धाश्रमाची संकल्पना सुरू केली. आणि त्यानंतर आत्ता मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि मुलगी. मुलगी 10वी आहे आणि मुलगा लहान आहे 8 वर्षाचा. तर अशा प्रकारे कुटुंबामध्ये माझी 2 मुलं आणि मी. आणि माझ्या आईला मी सांभाळते, कारण वडील नसल्यामुळे आईची जबाबदारी मी घेतली आहे. तर असं आमच्या चौघांचं कुटुंब आहे. आणि वैयक्तिक तसं म्हणजे सासरकडचं कोणाचा सपोर्ट नसल्यामुळे शक्यतो काही अडचणींमुळे मी विभक्त राहते की माझ्या मुलांसोबत राहते. मला मुलांचं विचारण्याचं कारण की ह्या सगळ्या अशा तुमचा घराच्या बाहेर जास्त वेळ जात असेल, हो. त्यामुळे मुलांचं शिक्षण, मुलांचं संगोपन ह्याच्यामध्ये त्यांना न्याय देऊ शकता का तुम्ही? खरं तर माझी आई का मुलं समंजस आहेत तेवढे समजून घेतात असं मला वाटतं? आता माझी मुलगी तशी मॅच्युअर्ड आहे, मोठी आहे. आणि खरं तर माझी आई सोबत आहे. जसं की आता बघतोय आपण, आई बाबांना शक्यतो ओझं वाटतंय आपल्या मुलांना आई वडील सांभाळणं. पण मला उलट गर्व वाटतो, कारण एकटी मुलगी असून मी तिला आज तिची जबाबदारी घेते, तिला सांभाळते. कारण तिने पण खूप स्ट्रगल केलंय, खूप म्हणजे आधीच त्रास सहन केलेला आहे, नवऱ्याचा असू दे, सासूचा असू दे. त्यामुळे असं वाटतंय तिला जगातली जेवढी सुख देता येईल मला तेवढं मी तिला देण्याचा आत्ता तरी प्रयत्न करते आईला. आणि आई माझ्या मुलांना खूप चांगल्या प्रकारे बघते. तर आई सोबत आहे, त्यामुळे मी निश्चिंत आहे आणि मुलांची जबाबदारी ती पूर्णपणे घेते. पण तरी आईचं प्रेम म्हणून, आईचा सहवास असं म्हणून जास्त करून त्याच्यात जरा त्यांनी स्वतःला समजून घेतलंय असं मला वाटतंय, ऍडजस्ट करून घेतलंय आहे सगळं. हो, आईला. कारण तुम्ही 24 तासातले बाहेर ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये काही ना काहीतरी कारणाने निमित्ताने बाहेर असणार आहात म्हणून.
त्यांचा समंजसपणाला खरंच खरं म्हणजे कौतुकास्पद आहे ते. हो. आता तुम्ही सुरुवातीला म्हणलात की अशा तुम्ही एकट्याच होत्यात, पण आत्ताच्या स्थितीला या प्रवासात आत्ता किती तुमच्याबरोबर लोक आहेत मदतीला असं म्हटलं तर? आत्ता खरं तर माझ्यासोबत मी स्टाफ कधीच म्हणत नाही. माझ्यासोबत अशी लोकं जोडली गेली आहेत, की जी समाजामध्ये माझ्यासोबतच काम करतात. म्हणजे जेव्हापासून जॉइनिंग झालेत, आमच्या सिस्टर असू दे, आमचा अकाउंटिंगचे संतोष सर असू दे किंवा जे केअरटेकर आहेत, असे मेंबर आहेत. पण ती आता मी स्टाफ हा उच्चार कधीच करत नाही. ती माझी फॅमिली आहे, कुटुंब आहे. खरं तर सांगायला एवढंच सांगेल मी, की रक्ताच्या नात्यांपेक्षा जी मानलेली नाती असतात ना, ती खरंच जवळची वाटतात काही कालांतराने. आणि तसंच माझं झालेलं आहे, की वृद्धाश्रमातील प्रत्येक आजी आजोबा ते माझी हक्काची लोक मला वाटू लागतायत. आणि त्याच्याही पेक्षा आपल्या इथे जे सेवा करतात, ठीक आहे, आज पैशांवरती सेवा करतात, पण पैशांपेक्षा आज त्यांच्या आणि माझ्यामध्ये खूप बॉन्डिंग आहे एक प्रकारचं, की एक आवाज दिला तरी ती सगळी माणसं माझ्यासाठी नेहमी उभी राहतात. त्यामुळे मी त्यांची तर नेहमीच ऋणी आहे. कारण आज रक्ताच्या नात्यापेक्षा ही नाती मला खरंच जवळची वाटतात. म्हणजे ती आजी आजोबा असू दे किंवा आपल्या वृद्धाश्रमात काम करणारी व्यक्ती असू दे. त्यामुळे आज तीच माझी फॅमिली झाली असं मला कुठेतरी वाटतं आणि म्हणून मी आज पुढे स्टेप बाय स्टेप जातीये. आता मी जो वृद्धाश्रम बघितला वारजाचा, त्या वृद्धाश्रमाच्या शिवाय तुमचे आणखीन काय काय प्रकल्प आहेत? वृद्धाश्रमाची संकल्पना 2015 मध्ये केली. 15 पासून ते 2020 पर्यंत खूप सारे फोन यायचे, तुमचं मोफत आहे का, फ्री आहे का, माझी आई आहे, माझी आजी आहे किंवा माझी आत्या आहे, तिचं लग्नच झालं नाही, असे खूप सारे फोन यायचे. पण लकीली असं झालं की 2022 मध्ये गव्हर्नमेंटचं एक ऍडव्हर्टाईज होती की जिथे बेघर बांधवांसाठी पुनर्वसन घरं तयार करतायत. तर तिथे आपण तो फॉर्म भरला आणि लकीली हजारो आणि लाखो संस्थांमध्ये आपल्या संस्थेचं म्हणजे सिलेक्शन झालं शांतीबनचं. त्यामुळे आज गव्हर्नमेंट थ्रू आपल्याकडे बेवारस बेघर लोक 100 पेक्षा जास्त राहतात. आणि त्याही व्यतिरिक्त ससून हॉस्पिटलमध्ये माझी खूप चांगली ओळख असल्यामुळे तिथला जो 86 वॉर्ड आहे, तिथले जे सोशल वर्कर आहे, तर त्यांच्याशी पण मी खूप वर्ष कोऑर्डिनेट किंवा कॉन्टॅक्ट असल्यामुळे तिथले सुद्धा जे समजा एखाद्या आईला ऍडमिट केलंय किंवा एखाद्या आजींना ऍडमिट केलंय पण डिस्चार्ज झाल्यावर कोणी घ्यायलाच आलं नाही किंवा रोडवर बेकार अवस्थेत ती व्यक्ती सापडली आणि 108 अँब्युलन्सने त्यांना ससूनमध्ये नेलं, पण त्यांचं पुढे काय, त्यांना घर कुठे किंवा त्यांचे नातेवाईक कुठे, कारण ती व्यक्ती मनोरुग्ण झालेली आहे. सगळ्यात जास्त मनोरुग्ण व्यक्ती होते तेव्हा तिला तिचं नाव, गाव, ती कुठे राहते, तिचा फोन नंबर तिला काहीच काही माहिती सांगता येत नसतं. नाही. त्यामुळे आज गव्हर्नमेंटकडनं आपल्याकडे 100 पेक्षा जास्त मनोरुग्ण आहेत जे आपण बेघर म्हणून सांभाळतोय. बेघर शब्द म्हणायला वाईट वाटतं, पण बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीला संकल्पना कळत नाही की आपण काय काम करतो, म्हणून मी हा बेघर शब्द वापरते. आणि वृद्ध लोक सुद्धा आपल्याकडे आहे. वृद्धाश्रमाची संकल्पना जी होती ते आम्ही वेगळं ठेवलं आहे, कारण बऱ्याच वेळा मनोरुग्ण व्यक्तीचा त्रास वृद्धाश्रमातील आजींना व्हायला नको. कारण मनोरुग्ण म्हटलं की हायपर होणं, त्रास होणं, आरडाओरडा करणं, बाकी लोक डिस्टर्ब होतात. त्यामुळे आपण आता सध्या स्वामींच्या कृपेने आज वृद्धाश्रम वारजे इथे आहे आणि दुसरं जे मनोरुग्ण, जे आपण मेंटल हेल्थ केअर सेंटर चालवतो, जे बेघर आहे, की अगदी तिथे वाईट वाटतं 16 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंत वृद्ध आणि तरुण तरुणी राहतात. की आज आपल्या घरातली एक मुलगी 10 मिनिटं बाहेर गेली तरी आपण फोन करतो, अगं तू कधी येणार आहेस. आज 16 वर्षाच्या मुली जेव्हा मनोरुग्ण आणि बेघर म्हणून रोडवर फिरतात, तर त्यांच्या घरातल्यांना असा विचार कधीच येत नाही की ही मुलगी कुठे गेली असेल. 5-5, 10-10 वर्ष ती घरात नाहीये, ती मनोरुग्ण म्हणून फिरती, ती कोणत्या एरियात असेल. म्हणजे वाईट वाटतं, त्यांच्या घरातले नातेवाईक ह्यांना सोडू कसे शकतात. तर अशा सगळ्या मनोरुग्ण, बेघर मुलं, मुली आणि वृद्ध आपल्या संस्थेत आहेत. 100 पेक्षा जास्त आहेत आणि ससूनचे सुद्धा आपण बेघर लोक घेतो जेव्हा फोन येतो तेव्हा. अशा प्रकारचे बेघर 100 आणि वृद्धाश्रमातले आपले एक साधारणतः 65 वृद्ध आहेत वारजे या ठिकाणी. हे बेघरांचं प्रोजेक्ट कुठे आहे ठिकाण? बेघरांचं प्रोजेक्ट जे आहे ते जाधव नगर, वडगाव बुद्रुक, लेन नंबर 5 पुण्यामध्ये आहे. तर ही सुद्धा आपली म्हणजे जे वृद्धाश्रम असू दे किंवा जे बेघर बांधवांचं ते सगळं रेंटल आहे. सध्या मी भाड्याने बिल्डिंग घेतल्यात गेले 10 ते 11 वर्ष. अजून संस्थेची बिल्डिंग नाहीये, पण काही वर्षांपूर्वी मी एक छोटीशी जागा घेतली होती. आता तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर मी बऱ्याच लोकांना आव्हान करते की जमलं तर तुम्ही नक्कीच त्या संस्थेला म्हणजे आपल्या शांतीवन संस्थेला मदत करा की जिथे आम्ही बेघर बांधवांचं घर बांधणार आहोत. बांधकाम चालू आहे. त्याच्यामध्ये मी बऱ्याच मेंबरला असं सांगते की तुम्हाला तिथे येऊन तो बघू शकता कन्स्ट्रक्शन किंवा काही तुम्ही प्लंबिंग म्हणा किंवा सिमेंट म्हणा, अशा प्रकारे पण मदत करू शकता की मिनिमम इथलं भाडं वाचेल आणि तिथनं तो सेटअप पूर्ण तिथे शिफ्ट करता येईल. ह्या हेतूने तिथे आपलं बांधकाम चालू आहे खानापूर इथे. आता हे वृद्धाश्रम आणि बेघर ह्याच्याशिवाय अजून काय प्रोजेक्ट आहे? सर कसं आहे, कोणती संस्था चालवायला सगळ्यात मेन म्हणजे अर्निंग लागतं, पैसे लागतात. पैशांशिवाय कोणतीच गोष्ट या जगामध्ये आयुष्यात होऊ शकत नाही. त्यामुळे पॅरालिसिस सेंटर एक 3 वर्षापूर्वी चालू केलं होतं, पण लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला.
कारण तिथे सुद्धा मी खूप इन्व्हॉल्व असायचे आणि प्रत्येक व्यक्ती 3 महिन्यात किंवा 2 महिन्यात स्वतः चालत घरी गेलेली आहे. पण केव्हा, जेव्हा पॅरालिसिस झाल्या आणलं तर. जर तुम्ही 10 वर्षांनी 5 वर्षांनी ट्रीटमेंट केली तर तेव्हा स्टिफनेस वाढलेला असतो, मसल्स आखडलेले असतात. त्यामुळे ट्रीटमेंट केल्यानंतर रिझल्ट एवढे नसतात. हा सगळा अभ्यास करून आपल्या इथे फिजिओथेरपिस्ट, ॲक्युपंक्चर थेरपिस्ट, मसाजिस्ट अशी टीम मी गोळा केली आणि पॅरालिसिस सेंटरची उभारणी केली. त्याच्यामुळे आता पॅरालिसिस सेंटरमध्ये 25 ते 50 लोक ट्रीटमेंट घेत आहेत आणि मी खूप सारे मशीन्स तिथे लोन वगैरे करून तिथे आणलेले आहेत तिथपर्यंत, की प्रत्येक व्यक्तीला त्याचा फायदा घेता आला पाहिजे. आणि रिकव्हरी खूप चांगली आहे. आतापर्यंत आपल्या इथे 100-200 पेक्षा जास्त लोक चांगली होऊन घरी गेलेली आहेत पॅरालिसिस नंतरची. त्यामुळे तिथलं जे अर्निंग येतं ते आम्ही इथे जे मनोरुग्ण म्हणजे ते सगळं चार्जेबल आहे. चार्जेबल आहे. बरं. कारण जे बेघर चालवतो हम्म. तिथे पैसे पाहिजे, कारण हम्म. आज त्या बिल्डिंगचं भाडं, किराणा माल ह्या सगळ्या हम्म. गोष्टी लागतात. त्यामुळे इथनं जे अर्निंग होतं आम्ही ते तिथे यूज करतो, हम्म. की जे प्रॉफिटमध्ये आहे असं. आता हे सगळे मिळून साधारणपणे आता किती लोक असतील? आता तीन सेक्टर, तुम्ही 3 प्रोजेक्ट सांगितले. हो. एक वृद्धाश्रम, दुसरा बेघर आणि तिसरे पॅरालिसिस. Paralysis. सगळे मिळून साधारण किती लाभार्थी असतील? लाभार्थी सगळे मिळून साधारणतः सर एक 450 लोक आहेत. तुम्ही 450 लोकांच्या पालक आहात, म्हणजे एवढा मोठा सन्मान आहे तुमचा. नक्कीच. एवढं सगळं तुम्ही सांभाळू शकता एकट्या, खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. मी या एकटी- सगळ्याचं मला एक सांगा, की हे सगळं अर्थकारण कसं काय जमवता? की इतक्या लोकांचा रोजचा जेवणाचा खर्च असेल, औषधोपचार असतील, स्वच्छता आहे, स्टाफचे पगार आहेत, हे सगळं कसं काय जमवता गणित? आता जसं की मी सांगितलं की पॅरालिसिस मधनं जे अर्निंग होतं ते आम्ही जे आपण बेघर बांधव सांभाळतो तिथे ते पैसे यूज केले जातात. त्यामुळे तिथलं मॅनेज होतं त्या अमाऊंट मधनं. आणि वारजे येथे सुद्धा आपलं काही तुम्ही जसे संघाचे मेंबर पुढे येऊन खूप मदतीचा हात पुढे केला, तसेच काही पुण्यामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये खूप सारी लोक आहेत की त्यांना मदत द्यायची पण कुठे द्यायची बऱ्याच वेळा कळत नाही. तर गेले 1.5-2 वर्ष झाले मी सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते. खूप सारे माझे व्हिडिओ, रील्स वगैरे बघतात लोक आणि त्यामुळे अगदी आठवणीने फोन करतात की आम्हाला ही मदत करायची. कोणाला नाश्ता द्यायचा असतो, कोणाला जेवण द्यायचं असतं किंवा कोणाला किराणा माल द्यायचा असतो. तर अशा प्रकारे खूप सारे मदतीचे हात पुढे येतात आणि रोज दिवसातनं आम्हाला 1 किंवा 2 तरी डोनर भेटतो की तो तिथे छोटी का होईना मदत करतो. त्यामुळे बऱ्यापैकी ह्या संस्थेचं काम चालतं. आणि काही जे अर्निंग आपलं चालू आहे त्यातनं निदान भाडं वगैरे ह्या गोष्टी निघतात. कारण प्रत्येक ठिकाणी मेंबर हायर केले आहे आणि ते तिथे अगदी मायेने, आनंदाने प्रत्येक आजी आजोबांचे असू दे, पॅरालिसिस मधल्या व्यक्तींचे असू दे किंवा त्याच्या पलीकडे वृद्ध आपल्या बेघर बांधवांचे असू दे, तर खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात. आणि सगळ्यात एक टास्क सांगायचं झालं तर लोक मिळत नाही कुठे की जिथे बेघर बांधव सांभाळतो कामासाठी. कारण मनोरुग्ण म्हटलं की लोक घाबरतात. त्यामुळे अवघड कंडिशन तीच होती की तयार नसतात अशा ठिकाणी लोक कामं करायला. साधारणपणे पोलीस यंत्रणेचं काय आपल्याला मदत होती का? काही प्रोटोकॉल हे सांभाळलं नाही, ते डॉक्युमेंट दिलं नाही, असं काही त्रास होतो? बऱ्याच वेळा मदत पण होती तशी, कारण त्यांनाही त्यांचे नियम पाळायला पाहिजे शेवटी. पाळावे लागतात. मदत होती नाही असं नाहीये पोलीस डिपार्टमेंटची, पण बऱ्याच वेळा जेव्हा मनोरुग्ण आम्ही आणतो, मला आता ससून हॉस्पिटल किंवा रोडवरनं काही फोन येतात की इथे ह्या आजी अशा अवस्थेत पडलेल्या आहेत, तर अशा वेळेस मी जेव्हा त्यांना घेते आणि आपल्या संस्थेमध्ये दाखल करते. पण बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला आम्ही इन्फॉर्म करायला गेलो की अनोळखी व्यक्ती आमच्या संस्थेत आली आहे, तिचं नाव तुम्ही लिहून घ्या, रजिस्ट्रेशन करून घ्या. कारण समजा फ्युचरमध्ये तिची मुलं आली आणि आमची आजी ह्या रोडला होती आणि ती कुठे गेली, तुम्ही कशी काय तुमच्या संस्थेमध्ये तिला घेतलं, अशी प्रकरणं खूप वेळा झालेली आहे. की आत्ताही सध्या असं असेल की एक त्यांची टीम असती, टोळी असते असं म्हणावं लागेल, आणि वारजे ब्रिज म्हणा किंवा आपण ज्या एरियात राहतो तिथे ब्रिज खाली म्हणा किंवा बस स्टॉप खाली एखादी आजी किंवा आजोबा पैसे मागतायत. पण जेव्हा आपण त्यांना आणायला जातो, मी असंच एक वारजेमधून एक आजोबांना घेतलं. अगदी हात वगैरे जोडत होते, माझी खायची फक्त 2 टाइमची सेवा करा. म्हटलं नक्कीच. मी त्यांना घेतलं, त्यांना नेलं, स्वच्छ केलं नेल्यानंतर. आणि तिथे नेल्यानंतर एक 8 दिवस बाबा खूप छान आनंदात राहिले. 9व्या दिवशी मला म्हणाले, मी जेव्हा ब्रिज खाली राहत होतो तेव्हा मला दारू मिळत होती, मला तंबाखू मिळत होती आणि त्या व्यतिरिक्त मला जाता येता 10 रुपये 20 रुपये लोक देत होते. तुमच्या वृद्धाश्रमात आल्यापासून मला फक्त 4 भिंतीत राहावं लागतं आणि जेवण करावं लागतं, बाकी तिथे दारू बिरू काहीच मिळत नाही. तेव्हा खरंच पहिल्यांदा वाईट वाटलं की म्हणजे आपण एक चांगल्या उद्दिष्टाने ह्यांना आज घर देण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांना ते सोयी नकोय. जो ऍक्टिव्ह पर्सन आहे त्याला 4 भिंतीत नाही राहायचं, पण जो अगदी कंडिशन आता अशी आहे की जो अगदी बेडरिडन झालाय, त्या फुटपाथवर झोपलेल्या अवस्थेत आहे, त्याला काहीतरी चक्कर येते, पॅरालिसिस झालाय, तर त्याला गरज असते की अशा ठिकाणी राहायची. त्यामुळे दुसरा अनुभव एक असा आला होता की वडगाव धायरी या ठिकाणी ती व्यक्ती 10 ते 12 वर्ष रोडच्या बाहेर फिरत होती. घरी जात नव्हती घर असून पण, कारण त्याला असं वाटायचं की त्याच्यावरती करणी करतायत घरातली लोक वगैरे.
आणि त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं होतं की माझ्या बायकोचं माझ्या सख्ख्या भावासोबत काहीतरी आहे आणि ते मी बघितलं आणि त्यामुळे मी तिथनं निघून आलो. पण तो 14 वर्ष ती व्यक्ती दाहिरी सारख्या ठिकाणी बेकार अवस्थेत फिरत होती. तर त्यांच्या मुलाने मला संपर्क केला आणि आमची टीम तिथे पोहोचली. आम्ही आणायला गेलो. आणायला गेल्यावर त्या व्यक्तीची एवढी बेकार अवस्था होती की त्या व्यक्तीच्या अंगावरती 14 ते 15 शर्ट होते आणि पॅन्ट पण 15 ते 20 एकावर एक अरे घातल्या होत्या. तर आम्ही त्यांना स्वच्छ केलं. स्वच्छ करायला 4 तास आमचे गेले. पूर्ण ब्लेडने, सुरीने कट करत 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 त्यांचे कपडे काढले आणि आश्चर्य म्हणजे त्या कपड्यांमधनं 10ची नोट, 20ची नोट, 100ची नोट अशा नोटा निघत होत्या. आणि पूर्ण क्लीन केल्यानंतर दाढी पूर्ण गुडघ्यापर्यंत दाढी वाढली होती. ते सगळं क्लीन केलं. पूर्ण वीक, पूर्ण स्केबीज, स्किन इन्फेक्शन, भाजलेली अवस्था असती तशी स्किन निघत होती कपड्यांसोबत. एवढी कंडिशन बेकार होती आणि त्या कपड्यांमधनं 1.5 लाख अमाऊंट निघली. डॉलर आणि नोटा पकडून. तर ती 1.5 लाख अमाऊंट त्यांचा जो मुलगा होता की जो घरी नेण्याचा प्रयत्न करत होता पण बाबा जात नव्हते. तर त्या व्यक्तीच्या आम्ही हातात दिली त्यांच्या मुलाच्या आणि ते बाबा आता आपल्या इथे 7 वर्ष झाले आहे आणि एकदम हेल्दी आणि छान राहतायत. फक्त त्यांना घरी जायचं नाही. म्हणजे अशी उदाहरणं येतात. बेघर लोकांची पण उदाहरणं येतात की मुलाने रोडवर आणून सोडलंय. पण अशा वेळेस आपण रेस्क्यू करायला गेलो, आणायला गेलो, तो मुलगाच परत म्हणतो की तुम्ही माझ्या वडिलांना का उचललं? की तो रोडवर 1000 रुपये कमवत होता. तुम्ही 1000 रुपये रोज देणार का? तरच तुम्ही उचला. त्यामुळे आता सध्या गेले वर्षभरात मी असं ठरवलं आहे की ज्या स्थानिक फोन येतात की इथे आजी पडल्यात, असं झालंय, तसं झालंय, मी त्यांना हेच सांगते की मला एक नगरसेवकांचं लेटर द्या किंवा पोलीस स्टेशनमध्ये व्हेरीफाय करा आणि ससूनमध्ये मला फिटनेस घेऊन द्या, तर मग आपण पुढे संस्थेमध्ये ऍडमिशन करू. कारण नंतर फार अडचणी मला फेस कराव्या लागल्या, संस्थेला फेस कराव्या लागल्या. काही गुन्हे दाखल पण करू शकतात नातेवाईक. पण त्यांना हे कळत नसतं की ती व्यक्ती रोडवर पैसे मागते, भीक मागतीये. त्यामुळे तसं रेस्क्यू करणं थोडंसं कमी केलंय. सगळं डॉक्युमेंटरी केल्याशिवाय बेघर व्यक्ती आम्ही घेत नाही आणि आता तर आपल्याकडे गव्हर्नमेंटचे आहे त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत नाहीये. कारण ऑडिटला सगळे महिला बालकल्याण असू दे किंवा काय ते व्हिजिटला येतात. सगळं जे मनोरुग्ण आपण बेघर सांभाळतो ते बघतात, त्यांचं ऑडिट असतं. त्याच्यामुळे तशा अडचणी फारशा येत नाही आणि आम्हाला त्या व्यक्तीला अगदी आनंदाने आणि प्रेमाने जपावं लागतं. त्यांना खर्चटलं तरी आम्हाला हॉस्पिटलाइज करणं, पुढे डॉक्युमेंट्स त्यांना तयार करणं की त्यांना काय लागलं होतं हे सगळं व्हेरीफाय करावं लागतं. त्याच्यामुळे सगळी लोक, स्टाफ असू दे, मी असू दे, अगदी आनंदाने ते काम आम्ही करतो आणि जबाबदारीने मेन म्हणजे. समाज कल्याण विभागाचंही असं जसं मी पोलिसांचं विचारलं की पोलिसांचं काही सहकार्य होतं का, तसं समाज कल्याण विभागाचंही काही सहकार्य मिळतं का काही? समाज कल्याणचा असं काही रोल नाहीये. फक्त जे आपण आता बेघर बांधव सांभाळतो तर त्याच्याशी त्यांचा टायप आहे की त्यांचं ऑडिट, महिला बालकल्याण, समाज कल्याण ऑडिट करणं, येणं, व्हिजिट करणं की इथे तुम्ही जे बेघर लोक सांभाळतात तर चांगल्या प्रकारे त्यांना सोयी आहेत का, जेवण चांगल्या क्वालिटीचं आहे का, हे व्हेरीफाय करायला त्यांची ऑडिट असते. समाज कल्याण, महिला बालकल्याण आणि येरवडा मनोरुग्णालय अशा तिन्ही ठिकाण डिपार्टमेंटची लोक येऊन हे व्हिजिट MHRB करतात सगळं. पण म्हणजे एखादा आता बेवारीस मला आजी आजोबा समजा दिसले आणि मी तुम्हाला येऊन सांगितलं तर तुम्हाला ते पोलिसांना सांगितल्याशिवाय त्यांना घेता येणार नाही? नाही, कारण महिलांविषयी तर आपण इतके जागरूक झालो आहोत की एखादी महिला जर रोडवर, बरेच फोन येतात, प्रेग्नेंट आहे ती, तिच्या लहान बाळाला घेऊन फिरतीये, मेंटल आहे, तुम्ही या घ्यायला. पण तिचं फिटनेस घेतल्याशिवाय आपण करू शकत नाही. महिला म्हटलं की आधी तिच्यावर बलात्कार झाला आहे का, तिला काही मेंटली कुणी त्रास दिला आहे का, ते व्हेरीफाय केल्याशिवाय, फिटनेस घेतल्याशिवाय आपण महिला तर घेत नाही. आणि घ्यायचंच असेल तर मी पोलिसांना इन्फॉर्म करणं आणि फिटनेस डॉक्युमेंट्स घेतल्याशिवाय घेत नाही. हे मी स्वतः रूल चालू केलेले आहेत स्वतःसाठी आणि संस्थेतल्या आमच्या सगळ्या मेंबरसाठी. कारण खूप अडचणींना तोंड देत देत आणि एक्सपिरियन्स घेत घेत इथपर्यंत आलोय. कारण खूप अडचणी निर्माण होतात. वाईट वाटतं की रोडवर ती व्यक्ती दिसतीये, पण आपण जेव्हा तिला घ्यायला जातो तर तिचे 50 नातेवाईक 15 दिवसांनी, 20 दिवसांनी येतात. तुम्ही त्यांना का उचललं? इन्कम चांगला होता त्यांचा. असे अनुभव स्वतःला आले मला. तरी पण मी नक्कीच आव्हान करेल की जरी कुठेही एखादी आजी आजोबा असू दे ज्यांना खरंच गरज आहे राहण्याची किंवा एखादी तरुण मुलगी, मुलगा मनोरुग्ण म्हणून फिरतायत तर नक्कीच आपल्या संस्थेशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपण सगळ्या व्हेरीफाय केल्याशिवाय, म्हणजे केल्यानंतर त्यांचं ऍडमिशन आत्ताही करू शकतो. असं नाहीये की करणार नाही. मग त्यांच्या समजा त्यांच्याबरोबर काही बिलॉंगिंग, आता तुम्ही म्हटलं की पैसे होते 10-20च्या नोटा, तसं त्या बेघर माणसाच्याकडे काय काय आहे असं ते तुम्ही काही सांगितलं, रेकॉर्ड केलं, पुढं त्याच्यात विश्वास ठेवणार नाही लोक. मग तुम्हाला असं कुणी पंच, विटनेस असं काही करायला लागतं का? ऍडमिशन समजा असं गृहीत धरा की काहीतरी सोन्याची चेन आहे त्याच्या गळ्यात किंवा नसली तरी नंतर नातेवाईक सांगतील की हो होती तसं काहीतरी. तो एक्सपिरियन्स आला बरं का. जेव्हा वृद्धाश्रम चालवत होतो ना तेव्हा
त्यांची मुलं असू दे किंवा कुणी असू दे, मग ठेवताना अगदी काळजी घ्या, हे घ्या, ते घ्या, आणि नंतर खोटी चैन गळ्यात असती. मग एक 6 महिन्यांनी किंवा वर्षाने जेव्हा आम्ही इन्फॉर्म करतो आजी आजारीत किंवा असं झालंय, तर मग त्यांचे असे फोन येतात की अरे तिच्या गळ्यात अशी चैन होती सोन्याची, मग ती कुठे? मग आता ते पण शिकलो की जेव्हा आपण ऍडमिशन फॉर्म भरतो तर सगळ्या गोष्टी आम्ही त्या रूल आउट करून घेतो. काही नातेवाईक घरी तर कधी विचारत नसतात त्या व्यक्तीला, पण जेव्हा वृद्धाश्रमात काही अडचणी निर्माण झाल्या त्या व्यक्तीबद्दल, मग तेव्हा वाद घालणं, भांडणं करणं, अशी लोक धावून येतात की त्यांनी त्या व्यक्तीला कधी बघितलेलं पण नसतं. मग तुम्ही असं कसं केलं? आता चुकून का होईना कोणीतरी पडणं, घसरणं, ह्या गोष्टी होतात नॅचरली. बरोबर. पण मग काही लोक असे आरोप करतात तुम्ही ढकललं, तुम्ही मारलं. ह्या गोष्टींना पण जेव्हा वृद्धाश्रम चालवतो तेव्हा फेस करावं लागतं. फक्त अडचण अशी नाहीये, फक्त बेगर जेव्हा सांभाळतो तेव्हा त्यांना विचारणारं कोणी नसतं, पण तरी पण आम्हाला एक संस्कार म्हणू शकतो किंवा एक आपल्याला सामाजिक काम आहे आणि एक कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनाच इतकं चांगलं जपतो की रोजच स्वामींचं ध्यान चालू असतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्ती चांगली असावी, असं माझं मनन रात्री झोपतानाही असतं आणि झोपेतनं उठल्यावरही असतं. त्यामुळे आता 10 ते 12 वर्षाच्या कालावधीत अशा अडचणी कधी निर्माण नाही झाल्या, आणि झाल्या तरी ते स्वामींच्या कृपेने सॉल्व्ह झाल्या, कारण मी स्वामींना खूप मानते. मी ते बऱ्याच वेळा तुमच्या बोलण्यातनं ऐकलं. तुझ्या स्वामींवर फार मोठी श्रद्धा आहे विश्वास आणि आहे, ते सगळं जे काही चाललं आहे ते तुमच्याकडे हातातनं करून घेत आहेत, करून घेतात. अशी तुमची भावना आहे. खूप चांगली नक्कीच. भावना आहे. मला एक सांगा की एक नागरिक या नात्याने, समजा मी एक नागरिक आहे या शहरातला, मला ह्या संस्थेसाठी काहीतरी करायचं तर मी काय काय करू शकतो तुमच्यासाठी? सर, खरं तर आम्ही सांगायला गेलो, म्हणजे मी स्वतः मदत मागते, तर मी मदतीचं असंही आवाहन करते की तुम्ही घरातील जुने कपडे मागते. कारण जुने कपड्यांचं जे आपण पुनर्वसन केंद्र चालवतो तिथे मनोरुग्ण असल्यामुळे त्यांचं कपडे फाडणं, तोडणं आणि खराब करणं, ह्या 3 गोष्टी फार असतात. त्याच्यामुळे आम्हाला कपडे वारंवार त्या व्यक्तींना लागतात, ज्या मुलं मुली आपल्या संस्थेमध्ये राहतात. तर आम्ही कपड्यांचं पण आव्हान करतो, तर तुम्ही घरातील जुने कपडे पण देऊ शकता. त्याचप्रमाणे आता सध्या काही लोक रील्स नेहमी बघतात, व्हिडिओ बघतात आपले सोशल मीडियावरती, तर काही लोकांना नाश्ता पण प्रोव्हाइड करतात. जरी ते पुण्यात नसले, मुंबई सारख्या ठिकाणी असेल किंवा महाराष्ट्रातनं पण फोन येतात की आम्हाला आजचा नाश्ता द्यायचा, पण आम्ही येऊ शकत नाही, आम्ही पैसे पाठवतो. तर काही लोक अमाऊंट पाठवतात, मग आम्ही त्यातनं एक ट्रान्सपरंट मी पहिल्यापासून वागते की आज जरी तुम्ही पैसे दिले तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या अमाऊंटमधनं नाश्ता देतो, आणि तेही त्या आजी आजोबांना विचारतो तुम्ही काय खाणार. मग त्यातल्या एखाद्या व्यक्तीने सांगितलं आम्हाला हा मेनू द्या, त्यांच्या आवडीप्रमाणे मेनू करतो. कुणी जेवणाचं पेमेंट पाठवतं की आज आमच्याकडनं 40-60 लोकांना जेवण द्यायचंय, मग त्यांना पण जे देणार आहे त्यांना विचारतो की तुमचं काय मेनू द्यायचंय. काही स्मृती दिनानिमित्त देतं, कोणी अॅनिव्हर्सरी बद्दल देतं, कोणी वाढदिवसानिमित्त देतं, आणि कोणी मदत म्हणून देतं. आणि काही लोक एवढी छान वाटतं मला जेव्हा ते ऐकते मी की म्हणे आमचं नाव कुठेही घेऊ नका, की फक्त स्वामींचं नाव घ्या, स्वामींनी दिलं म्हणून. अशी काही लोकांचे फोन येतात बऱ्याच वेळा की तुम्ही तिथे जेवण द्या पण आमचं नाव कुठेही घेऊ नका. आणि काही एक्सपिरियन्स मला असे आले की आमचा व्हिडिओ अपलोड नाही केला, कधी करणार आहे, म्हणजे त्यासाठी प्रसिद्धीसाठी, आणि मग तो व्हिडिओ चांगलाच नाही आला, मग त्यात माझं नावच नाही आलं, त्यात माझी मुलगीच नाही आली. म्हणजे लिटरली 10-20 वेळा फोन करून ते अपडेट करायला सांगतात. पण ठीक आहे. पण काही वेळेस त्यातला प्लस पॉईंट असा आहे की प्रसिद्धीचा, की तुमचं सेवा कार्य हे तुमच्यापुरतं राहिलं तर ते कधीच विस्तार होणार नाही. हा सोशल मीडियाचा आज तो आपला एक हातभार तसा आहे की तुमचं काम हे लोकांपर्यंत, समाजापर्यंत जातंय, त्यातनं लोक प्रेरणा घेतील की अरे उद्या मला असं दिसलं की आता अधिक महिना आहे म्हणून त्यांनी धान्य दिले आणि त्याचा व्हिडिओ मी बघितला, माझ्याही मनात विचारेल की मी पण काहीतरी असं करावं, धान्य द्यावं. अन्नदान हे श्रेष्ठदान असं समजलं जातं, तर ते मी पण करू शकतो, त्याचं दुसऱ्याचं बघून असं होऊ शकतं. त्यामुळे त्यातलंही काही त्यांचं चूक आहे अशाला वागणे, त्यांचा व्हिडिओ अपलोड व्हावा असं त्यांना वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे, त्यात काही चूक नाही आहे. नाही, काही व्हिडिओमुळे खूप फायदा झाला. गेले 1.5-2 वर्षात आपले डोनर संस्थेचे फार वाढलेत, आणि काही लोकांशी इतकी घट्ट मैत्री झाली की जशी तुमची माझी, की एक असं वाटतं की आपले आधीचेच ऋणानुबंध होते आणि एक घट्ट मैत्री झालीये. म्हणजे खूप लोक अशी खास भेटायला येतात व्हिडिओ बघून की तुम्हाला भेटायचंय आणि तुमचं काम बघायचंय, आणि छान वाटतं जेव्हा फोन येतात, कॉल येतात की बाबा तुमच्याशी बोलल्यावर आम्हाला खूप चांगलं वाटतं. आजी असू दे किंवा एखाद्या सिनियर सिटीजन्स असू दे, पण मलाही असं वाटतं की खरंच माझं खूप जुनं नातं आहे त्या व्यक्तीसोबत, आणि त्यामुळे खूप मैत्री पण वाढल्यात बऱ्याच मेंबर सोबत, आणि ते खास येतात बरं का, वृद्धाश्रमात येतात, आजी आजोबांसोबत वेळ स्पेंड करतात, आपलं जे बेगर बांधवांचं आहे तिथे सुद्धा वेळ स्पेंड करतात, गप्पा मारतात. म्हणजे जे मला आवडतं ते काही लोकांना खूप आवडतं आणि आवर्जून येतात. लोकांची मदत साधारणपणे काय काय प्रकारची येते? आता मी म्हटलं तसं धान्य असेल, धान्य घेता तुम्ही, हो. नंतर आता तुम्ही उल्लेख केला जुने कपडे आहेत, रोख जुने रक्कम किंवा चेक तर घेतातच, हो.
आणखीन काय करता येईल असं वाटतंय? त्याच्याही- वस्तुरूपाने काही असं काही? त्याच्याही पलीकडे बरेच फोन येतात. मग बऱ्याच वेळा कधी फ्रीज कोणत्या संस्थेतलं, म्हणजे आपलं जे मनोरुग्णांचं वेगळे, वृद्धाश्रम वेगळं आहे, तर अशा ठिकाणी मग फ्रीज कधी बंद असतं, कधी वॉशिंग मशीन बंद असतं, की जे रोजच्या जीवनात ज्या खरंच गोष्टी असतात त्या लागतात. त्यामुळे मी अगदी हक्काने प्रत्येकाला सांगते. आता मध्ये वडगाव मध्ये आपलं जे बेघर बांधवांसाठी सांभाळतो, तिथे टीव्ही आमचा खराब झाला होता, ॲक्वागार्ड खराब झालं होतं, आणि फक्त मी एक व्हिडिओ पोस्ट केला. पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून अशी लोक आहेत की ते तिथे आले पण नाही. एक कोरेगाव पार्कला एक मॅडम राहतात, त्यांनी टीव्ही पाठवला, एक 42 इंची. त्यामुळे आज आम्हाला तिथे इंटरनेटद्वारे अँड्रॉइड टीव्ही दिल्यामुळे सगळ्यांना व्हिडिओ तिथे दाखवता येतो युट्यूबवरनं, जे मोटिवेशन असतील असे. तर असं काही खूप लोक मदत करतात, वॉशिंग मशीन थ्रू, कपडे म्हणा. आणि मी प्रत्येक वेळेस म्हणत नाही की नवीनच कपडे द्या, जुने कपडे दिले तरी ते आपल्या संस्थेतील प्रत्येक वापरता येतात, मेंबरला उपयोगी वापरता पडतात. येतात. वैयक्तिक जीवनात सुद्धा जसे काही अप्स अँड डाऊन्स असतात, तसे संस्थेलाही काही अप्स अँड डाऊन्स असणार निश्चितपणे. हो. पण अगदी डाऊन्स म्हणजे अगदीच असं काही वेळ आली आहे का कधी, की आर्थिक आता अवघडच आहे, म्हणजे खर्च तर भागवायचा आहे एवढ्या सगळ्या लोकांचा, आणि खडखडाट आहे, म्हणजे तिजोरी नाहीये, असं कधी झालंय का कधी? हो, बऱ्याच वेळा होतं. कारण जेव्हा आपण हे रेंटल घेऊन चालवतो, तेव्हा बऱ्याच वेळा असं होतं की भाडं कसं द्यायचं. कारण एवढं अर्निंग नाहीये की आता पुण्यामध्ये जर तुम्ही बघाल तर काही वृद्धाश्रम खूप लॅविश झालेली आहेत, की तिथे 60,000 प्रत्येक व्यक्तीचं घेतात. पण त्यांना तशी पेन्शन पण असते किंवा त्यांची मुलं फॉरेन कंट्रीमध्ये असल्यामुळे ते तेवढे देऊ शकतात. पण आपली संस्था पहिल्यापासून वृद्धाश्रम असू दे, बेघर बांधवांचा असू दे, अगदी कमी लो बजेटमध्ये हे काम करते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती निर्माण प्रत्येक वेळेस होते. पण जसं की मी म्हटलं, मी स्वामींना मानते. त्यामुळे स्वामी मला खूप वेळा मदत करून माझ्या अडचणी दूर करतात. कारण फक्त देवावर भक्ती ठेवून उपयोग नाही, तेवढं आपल्याला स्ट्रगल करणं पण प्रयत्न पण गरजेचं आहे. पाहिजेत. प्रयत्न केले तर हां. स्वामी पण यश देतात. ते इच्छाशक्ती रस्ता स्ट्रॉंग, दाखवतात, कुठल्या मार्गाने प्रयत्न करते. इच्छाशक्ती जर आपली स्वतःची स्ट्रॉंग असेल आणि हम्म. आपण पूर्णपणे पॉझिटिव्ह असू, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी फक्त पॉझिटिव्हच विचार करते की हे होणार आहे आणि हे होणारच आहे. होणार आहे. आणि ती गोष्ट खरंच होती. बऱ्याच वेळा असं होतं की अमाऊंट नसते अकाउंटला, की आता कसं करायचं, पण साधारणतः 2 ते 3 तासानंतर कुणीतरी ट्रान्सफर केलेली अमाऊंट येते. असं माझ्या बाबतीत खूप वेळा घडलेलं आहे. त्यामुळे मी हे तर काम करतेच, फक्त घेत नाही, पण मला शक्य होईल प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याचा सुद्धा प्रयत्न करते. म्हणजे वृद्धाश्रमातील आजी आजोबा असू दे किंवा एखाद्या सिग्नलला एखादी आजी किंवा कोणी दिसलं तरी मी तिथे जाऊन विचारते, तुम्हाला काय हवंय, तुम्हाला, म्हणजे जे माझ्या बजेटप्रमाणे असेल तेवढं मी करते. एक इच्छा सांगते की वृद्धाश्रमातील आजी आहेत किंवा आजोबा, मी त्यांना विचारते, तुम्हाला काय खाऊशी वाटतं. मग ते कधी कधी सांगतात की मला मेदूवडा खाऊशी वाटतो वगैरे. मी आवर्जून खास त्यांच्यासाठी आणते. म्हणजे सगळ्यांसाठी पॉसिबल नाही, कारण रोज नाश्ता असतो आपल्या इथे, पण त्या व्यक्तीसाठी त्यांची जी इच्छा असते ती मी पूर्ण करते. किंवा एखादी पिक्चर दाखवणं. मग बऱ्याच वेळा व्हिडिओ पोस्ट केले की काही डोनर आहेत शूरवीर, की ते मदत करतात आपल्याला. तर मी आता काही दिवसांपूर्वी पिक्चरला नेलं होतं, देऊळ 2 बघायला. तर त्यांना त्यांचे जे आनंदाचे क्षण आहे ना, ते बघायला खूप छान वाटतं, की चला आज 4 भिंतींमध्ये नाही, पण त्यांना असं बाहेर नेणं आणि त्यांचा आनंद तो द्विगुणित करता येतो नक्कीच ह्या आपल्याला गोष्टीतनं. त्याच्यानंतर गार्डनमध्ये नेणं. तर ह्या गोष्टी जेवढे शक्य होईल तेवढं मी करत असते प्रत्येक व्यक्तीसाठी, वृद्धाश्रम असू दे किंवा बेघर बांधवांचा असू दे आपलं. माझं वैयक्तिक तर म्हणणं असं आहे, की देव देवळात नाहीये. देवळात फक्त त्याची मूर्ती आहे. प्रत्यक्ष देव हा त्या बाहेर आहे, खरंच. आणि तो तुम्ही सांभाळ, म्हणजे त्याची पूजा तुम्ही खरं करताय, नक्कीच आहे, हीच आणि जे गोष्ट तुम्हाला आहे. मदत करताय त्यांनाही ती पूजेची संधी देत आहे, उपासनेची संधी देत आहे. याच्याकडे मगाशी तुम्ही म्हटलात बघा, उदाहरण दिलं की त्याला लांबून अंघोळ करताना सुद्धा लांबून पाणी फेकत होते वगैरे वगैरे. अशा मानसिकतेत आता काही फरक वाटतोय का? म्हणजे पूर्वीचे दिवस आणि आत्ताचे दिवस या सेवा कार्याकडे बघताना समाजात काही बदल झालाय असं वाटतं आहे का? खूप बदल झालाय सर. सुरुवातीला वृद्धाश्रमाची संकल्पना पण नव्हती आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण आता जर बघितलं तर प्रत्येक लोकेशनवरती, प्रत्येक एरियामध्ये, म्हणजे वारजे असू दे, वारजे माळवाडी असू दे किंवा वाघोली, म्हणजे जे कोणते एरिया मी सांगते, पण प्रत्येक ठिकाणी वृद्धाश्रम झालेले आहेत. आणि जसं की मी मध्ये म्हटलं काही वेळांपूर्वी, की लॅविश पण ओल्ड एज होम आहे, की जिथे तुम्ही 50,000 70,000 एका व्यक्तीचे भरून बरोबर. ठेवताय. हां. ती मुलं सगळ्या सुखसोयी पण तिथं आहेत सुखसोयी तशा. आहे. फॉरेन कंट्रीला मुलं असतात तेवढे ते बेअर करू शकतात. हम्म. पण एकच सांगते की वृद्धाश्रमातली व्यक्ती असू दे किंवा लॅविशमध्ये राहणारी व्यक्ती असू दे, 5 स्टार हॉटेलमध्ये, पण त्यांना जर तुम्ही कधी विचारलं की आजी तुम्हाला वृद्धाश्रमात आवडतं का घरी आवडतं, तर ती व्यक्ती 99% हेच म्हणणार की मला घरीच आवडतं. कारण माझ्या मुलाने मला त्रास दिला किंवा माझ्या सुनेने जरी मला छळलं तरी मला त्या व्यक्तीसोबत राहायलाच आवडतं. कारण आज वृद्धाश्रमात जरी मी आज त्यांना पिक्चरला नेते, फिरायला नेते, सोन्याचा घास जरी दिला तरी त्यांना ते क्षण नकोय. त्यांना हे क्षण हवेत की त्यांना त्यांच्या घरचा नातवांसोबत खेळायचंय, त्यांच्या मुलासोबत राहायचंय, आणि तो सहवास त्यांना हवा आहे. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतेय की प्रत्येकाला आनंद
तिथेच आहे. म्हणजे माझ्याकडे एक आजी, मी तिचं नाव नाही सांगू शकत. गेले 5-6 वर्ष आपल्या आश्रमात राहतीये शांतीवनमध्ये. मुलाला शिकवलं. मला म्हणे मी दगडी वाहिली, त्याचं एज्युकेशन केलं. माझा नवरा ज्या दिवशी वारला त्या दिवशी माझ्या मुलाने उचलून मला वृद्धाश्रमात टाकलं तुमच्या इथे. मी त्याच्यासाठी शिक्षण, दगडी वाहण्यापासून सगळं केलं. काय नाही केलं मी त्याच्यासाठी. आणि आज त्यांनी मला हे दिवस दाखवले. अशा वेळेस वाईट वाटतं की मुलगा असा डिसिजन का घेतो. बऱ्याच वेळा मी ऍडमिशन करण्याआधी नातेवाईकांना विचारते की तुम्ही का ठेवताय. तर त्यांचं काय म्हणणं येतं, आमचा 1 BHK फ्लॅट आहे, आम्ही दोघं नवरा बायकोच आहे, आम्ही दोघं जॉब करतो, आईला एकटं कसं ठेवणार. ठीक आहे, त्या गोष्टी आम्ही समजू शकतो. पण 1 BHK जरी फ्लॅट असला, आज तुम्ही दोघं राहू शकता, तर एक आई तर तुम्ही त्या घरात नक्कीच ठेवू शकता. कारण त्यांचे जोपर्यंत आयुष्य आणि क्षण आहे ना, ते आनंदाने जावे असं मला प्रत्येक वेळेस वाटतं. पण ते वृद्धाश्रमाची संख्या हळूहळू दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आई आणि मुलामधलं बॉन्डिंग कमी होत चाललं आहे. त्याच्यानंतर आजकाल मोबाईल, डिजिटल लाईफ, त्याच्यामुळे खरोखर आधी नातेवाईक एकमेकांच्या घरी जाणं, माणसांमधनं माणसं दुरावला आहे. म्हणजे दुरावली आहे. टीव्हीमध्ये आणि त्या मोबाईलमध्ये अडकलाय माणूस. खरंच आहे. आणि त्यामुळे पहिल्यासारखं प्रेम, बॉन्डिंग अटॅचमेंट काहीच बघायला मिळत नाहीये. त्यामुळे आजकाल बेड रिडन व्यक्ती झाली, आजारी पडली, तर दुसऱ्या दिवशी त्यांचं डिसिजन असतो की आपल्याकडनं होत नाही, आपण एखाद्या केअर सेंटरमध्ये ठेवू. ठीक आहे, अशा वेळेस मी तुमचं म्हणजे त्यांचं म्हणणं जे आहे ते मान्य करते की हो, अशा वेळेस गरज पडते नर्सिंग केअरची. पण ती आजी धंदाकट असेल, ती तिची कामं करत असेल, ते आजोबा चांगले असतील, हेल्दी असतील, मग तुम्ही अशा वेळेस त्यांचं डिसिजन, म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही घरी सांभाळलं पाहिजे. कारण ती म्हणजे त्यांचे जे अश्रू ते कधी दाखवत नाही आपल्याला, पण मनातनं कुठेतरी ते दुखावलेले 100% असतात. त्यामुळे माझं तर असंच आव्हान राहील की जेवढं शक्य होईल आपल्या आई बाबांना घरी सांभाळा. फक्त नर्सिंग केअरची गरज असेल तर अशा वेळेस काही केअर सेंटर आहे, जसं की मी सुद्धा केअर सेंटर चालवते, पॅरालिसिस सेंटर. तर अशा ठिकाणी जिथे गरज असेल तिथे ठेवा. बेघर तुम्ही आता जे आपल्या बेघर सेंटरमध्ये जे येतात, साधारणपणे पुण्याच्या कुठल्या भागात येतात, असं काही विशेष काय सांगता येईल असं? सगळ्यात जास्त सर बेघर जर तुम्ही विचारलं की कुठले, तर मी असं सांगेल की MP, UP अच्छा, आणि बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर 80% हिंदी बोलणारी लोक आहेत की जे ट्रेनमधनं बसून आलेत, इथे पुणे स्टेशनला उतरलेत, शिवाजीनगरला उतरलेत, मग नंतर त्यांना काही त्रास झाला, मग पोलिसांना ते सापडले, मग पोलिसांनी रेस्क्यू करून एरोडा मेंटल म्हणा किंवा ससून हॉस्पिटल 108 द्वारे अशी लोक गेलेली, तीच पुनर्वसनसाठी आपल्या संस्थेत आलेली आहेत. पण जास्त महाराष्ट्रातली लोक कमी आहेत मराठी बोलणारी, आणि मनोरुग्ण असल्यामुळे त्यांना त्यांचं गाव, नाव, काही सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. नाही. रेकॉर्ड कसं काय, आपण काय करतो, वर्णन करतो का त्याचं, की साधारण अंदाजे वय इतकं रेकॉर्ड. आता एरोडा मेंटलला तुमच्याकडे ती व्यक्ती आहे, त्याचं काहीतरी तुम्ही तर नाव सांगू शकत नाही, पत्ता सांगू शकत नाही, मग काय आता जे आपल्याकडे पुनर्वसनसाठी आपल्या संस्थेमध्ये जी लोक आली आहेत, की जसं मी सांगेल एरोडा मेंटल कडनं लोक आलीत, तर त्या व्यक्तींना म्हणजे एरोडा मेंटल मध्येच त्यांनी अननोन म्हणून नाव टाकलेलं आहे ऍडमिशन फॉर्मवरती, किंवा काहींचं म्हणू शकेल मी बारसं केलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव नव्हतं. आता बारामतीची एक व्यक्ती, तर त्याचं नाव दिलं बारामतीकर. ऍडमिशन फॉर्म आयडेंटिफाय करायला काहीतरी नंबर, नाव काहीतरी बारामतीकर नाव मेन्शन केलं, आम्ही त्याला बारामतीकर म्हणतो. मग त्याचं आधार कार्ड काढून घेतलं. कारण मनोरुग्ण म्हटल्यावर तो त्याचं नाव नाही सांगू शकत, त्याचा मेंदूच काम करत नाही, त्याचं गाव नाही सांगू शकत, तो कुठे राहतो हेही सांगू शकत नाही. असे प्रॉब्लेम्स होतात. यांच्यापैकी असं काही बाकी म्हणजे जीवावर कोणाचे काही असं आलं आणि बरं झालं तर मग पुढचं असं आपण बघतो का? हो, अगदी जरी ताप, थंडी, सर्दी आली तरी आम्ही दर महिन्याला 40-50 हजाराची औषधं आम्ही अवेलेबल केलेली त्या व्यक्तीला देतो. इव्हन सलाईन लावण्यापासून सगळं तिथे करतो. पण मेजर जर असेल तर आपण ससून हॉस्पिटल तिथे नेतो. ससून हॉस्पिटलमध्ये तुम्हाला तर माहिती आहे, ट्रॉली ढकलण्यापासून तिथे मावशी वॉर्डबॉय प्रकार नाहीये. त्यामुळे ट्रॉली ढकलण्यापासून आज तिथे मला किंवा आमचे सायकोलॉजिस्ट सर, कल्पेश सर, आम्ही दोघं जण जाऊन ऍडमिशन प्रोसिजर तिथे करतो. आणि मॅनपॉवर लागते ह्या सगळ्या. जीवाचं बरं वाईट काही झालेलं असेल आपल्याकडे असताना तर मग काय करतो आपण? अशा वेळेस शक्यतो जिथे आपण बेघर बांधव सांभाळतो त्यांना अगदी जीवाच्या पलीकडे आम्हाला सांभाळावं लागतं. प्रत्येक रूममध्ये सीसीटीव्ही फुटेज, सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणजे 24 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन खाली ही लोक असतात. त्यांच्या ऍक्टिव्हिटी असतात, खूप सारे तिथे ऍक्टिव्हिटी करून घेतो. त्याचप्रमाणे आता रक्षाबंधन आहे, दिवाळी आहे, तर आम्ही राख्या बनवणं, दिवाळीमध्ये पंत्या बनवणं, पेंटिंग करणं, की ते बिझी राहतील आणि ऍक्टिव्हनेस अजून वाढेल. तर अशा प्रकारे त्यांच्याकडनं ऍक्टिव्हिटी करून घेतो. हे साधारण बेघर जे येतात, तुम्ही म्हणलात की बाहेर हिंदी भाषिक येतात, बाहेर महाराष्ट्राच्या बाहेरनं पण येतात, साधारण आठवड्याला किंवा महिन्याला असे साधारण किती इन्कमिंग असतात, म्हणजे ऍडमिशन असतील? खूप सारे फोन येतात रोज. दिवसातनं 5 ते 10 तरी फोन असतात की आज ही व्यक्ती पडली, तिथे ती व्यक्ती पडली. पण मी जसं म्हटलं की आम्ही व्हेरीफाय केल्याशिवाय नाही जात. काही स्वतःचाच मुलगा असतो आणि सांगतो की माझ्या आईला ठेवायचंय. आता ज्यांचे जर नातेवाईक असतील तर ते तेवढे कॅपेबल आहे, ते सांभाळू शकतात. मी त्यांना नाही हे उत्तर देते. पण जर खरंच
एखाद्या बेकार अवस्थेमध्ये ती व्यक्ती कपडे फाटलेले आहेत, रोडला भीक मागते, अशा अवस्थेतले ऍडमिशन्स मी 100% घेते. पण महिन्यात साधारण असे किती येतात? महिन्याला साधारणतः एक जास्तीत जास्त आमच्या ह्याची आपली जे युनिट आहे तिथे जेवढी कॅपॅसिटी त्याच्याप्रमाणे खूप प्रमाणात नाही घेता येत, 5 किंवा 10 घेतो. पण जास्त क्रिटिकल असेल तर सर ससून हॉस्पिटल किंवा YCM फ्री आहे, जे गव्हर्नमेंटचे आहेत, तिथे ऍडमिशन प्रोसिजर तिथे केली जाते. तेही 108 जी आपली अँब्युलन्स आहे फ्री ऑफ कॉस्ट, त्यांना बोलावून मग ती प्रोसेस त्या स्थानिक एरियातली लोक घेतात असं डिसिजन. पण जे निदान हेल्दी आहेत, जरा चालायला लागले आहेत, अशा व्यक्तींना आपण आपल्या वृद्धाश्रमात घेतो. पण वाईट अनुभव असे सुद्धा येतात की बरेच फोन येतात की माझी आई आहे, माझ्या आईला ठेवायचंय कारण मी एज्युकेशन करतोय. मी त्यावेळेस सरळ नकार देते, तू आहेस ना जिवंत, मग तू तुझ्या आईची जबाबदारी घेऊ शकतो, मी नाही सांभाळू शकत. म्हणजे असेही फोन येतात अजूनही. हे सगळं सेवा कार्याचं खरं म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून म्हणजे रोपटं लावलं ना, आता तिचं साम्राज्य झालेलं आहे खरं म्हणजे. इथून पुढच्या एक 5-10 वर्षात तुमचं विजन म्हणलं तर काय, ह्याच्यातनं काय पुढच्या 5-10 वर्षात काय बघता तुम्ही? विजन एवढीच आहे की संस्थेला स्वतःची जागा मिळावी, आणि म्हणजे मी प्रयत्न तर करत आहे. आता छोटासाच एक प्लॉट घेऊन तिथे बांधकाम चालू आहे. पण मला हे जे काही आहे ते सगळं जेवढं शक्य होईल प्रत्येक व्यक्तीसाठी अधिक फॅसिलिटी कम्फर्टेबल लाईफ त्यांचं असावं, कम्फर्टेबल लाईफ, आणि जेवढं शक्य होईल प्रत्येक व्यक्तीविषयी सेवा करणं हाच माझा भाव आहे. आणि अजूनही तोच आहे की जेवढे फोन येतात मी नक्कीच प्रयत्न करते. आता हे सोशल मीडियाच्या व्हिडिओमुळे ना बरेच फोन अशी येतात की म्हणजे मी तर मदत मागत असते, पण बरेच फोन असे येतात की आम्हाला काही मदत करू शकता का? आमच्या दुकानामध्ये एक हँडिकॅप व्यक्तीचं जेजुरीमधनं कितीतरी लांब अंतरावर गाव होतं आहे, त्या व्यक्तीने मला फोन केला की माझ्या दुकानात माल नाही, मी हँडिकॅप आहे आणि माझी आई वृद्ध असल्यामुळे काहीच करू शकत नाही. मी म्हटलं व्हिडिओ दाखवा. तर त्यांनी खरोखर व्हिडिओ कॉल केला किंवा स्वतःचे व्हिडिओ दाखवले आणि त्याच्या दुकानात काहीच माल नव्हता. पण म्हटलं आज जर मला 5 रुपये मिळत आहेत किंवा 10 रुपये मिळतात, त्यातले मी 5 रुपये तिथे खर्च करू शकते असं कुठेतरी मला वाटलं. तर म्हटलं अशाही कधीतरी, रोज तर शक्य नाही होत आपल्याकडनं, पण कधीतरी अशी मदत करायला हरकत नाही. कारण देणारे भरपूर आहेत, पण आपण त्यातनं आपल्याला जेवढं शक्य होईल ते पुढे जर दिलं तर परमेश्वर कुठे ना कुठे आपल्याला देत राहतो. हा अनुभव मला स्वतःला येतोय की जेवढं जमेल प्रत्येकासाठी मदत करणं, प्रामाणिकपणे राहणं, सरळ मार्गाने राहणं, ह्या गोष्टी फॉलो केल्या ना तर आयुष्यात सक्सेस तर मिळतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे हे जे काम करते आजी आजोबांसोबत किंवा बेगर बांधवांसोबत, त्यांच्या आशीर्वादामुळेच आज मी इथपर्यंत टिकून राहिली आणि हे काम करते, आणि त्याच्यात खूप मोठं असं समाधान आहे. खरं म्हणजे तुमच्या या कामात तुम्हाला शुभेच्छा, आणि तुमच्या या कामात प्रगती हो असं म्हणणं चुकीचं आहे. वेळ अशी आली पाहिजे की ह्याची काही गरज भासलेली पाहिजे. सगळ्या मुलांनी सुनांनी आपल्या सासऱ्यांना वडिलांना सांभाळलं पाहिजे. वृद्धाश्रमाची गरज लागली नाही पाहिजे. म्हणजे त्यामुळे तुमचं काम जेवढं कमी होत जाईल, तुमची जबाबदारी जेवढी कमी होईल तेवढं ती चांगली गोष्ट आहे असं मला वाटतंय. मला एक सांगा, आता शेवटचा एक प्रश्न फक्त, की 2015ची अनिता देवकर तुमच्यासमोर उभी राहिली तर तिला तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच मी सल्ला असं देईल की जे मी एक समाजकार्याचं जे सुरुवात केली आहे ती परमेश्वरांनीच मला सिलेक्ट केलंय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये की तू हे काम कर, हे तुझ्यासाठी योग्य आहे. तर आणि मी ते पुढे चालूच ठेवणार आहे. पण स्ट्रगल लाईफ भरपूर आहे त्याच्यामध्ये, आणि स्वतःमध्ये बदल असं की मी जे काम निवडलंय ते माझ्या मनाला खूप समाधान करणारं आहे आणि सगळ्यात मोठं काम आहे आणि आवडणारं आहे मनापासून. कारण कोणतीही काम करायला ना आवड पाहिजे, आवड असल्याशिवाय ती व्यक्ती करू शकत नाही. म्हणजे आजही माझ्या इथे कोणी स्टाफ नाहीये, माझं कुटुंब नसेल तिथे, तर मी स्वतः तिथे डायफर बदलण्याची माझी तयारी असती. आजही मी कुठेही गेली तरी त्या आजींची गेल्या गेल्या वेणी घालते. मला जर केस विस्कटलेले दिसले, कोण जेवण भरवत असेल, त्याला वेळ नसेल, तर मी स्वतः जेवण भरवते. कारण हे काम करायला ना मला आतून मनापासून इच्छा असते की नाही आपण हे करूया, ते करूया. त्यामुळे मी कधीच कुठे शांत बसत नाही. जेवढं शक्य होईल प्रत्येकाला फक्त मदत करणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं, वेळ स्पेंड करणं. माझ्या फॅमिलीपेक्षा आज मी माझ्या येथील सगळ्या कुटुंबाला वेळ देते. म्हणजे आपले शांतीवनमधील आजी आजोबा असू दे किंवा बेगर बांधव असू दे, पण एक छान बॉन्डिंग झाले त्या व्यक्तीसोबत. जनसेवा ही ईश्वर सेवा असं म्हणतात. बोध यातला उमजूया, जनसेवा ही ईश्वर सेवा, बोध यातला उमजूया. तो बोध तुम्हाला नेमका उमजलेला आहे असं तुमच्या ह्या सगळ्या कामातनं दिसतंय. ही सगळी माहिती दिली, मला माहिती दिली, मी आणखीन 4 जणांना देईल. सोशल मीडियाच्या तर्फे ही माहिती जास्तीत जास्त लोकांना मिळावी आणि त्यातनं तुम्हाला मदत उभी राहावी हीच इच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर.